संध्याकाळच्या नाश्त्याला आहे ना आज काहीतरी वेगळं होतं म्हणून म्हणजे फक्त चहा आणि मी ना म्हणजे आंबं आहे ना पिकाय ठेवलं होतं ते पिकलं होतं फर्स्ट आंबा पिकलेलं मी खाते. तर आज आहे ना ते कापून वगैरे आहे ना नाश्ता केला होता आल्यानंतर, कारण की भूक लागलेली होती आणि नाश्त्याला काहीतरी वेगळं म्हणून मी हे खाल्लं होतं. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पहिल्यांदा मला शाही तुकडा बनवायचा होता म्हणून मी दूध त्याने एक पातेल्यानं उकळत ठेवलं होतं. त्यानंतर ते दुसऱ्या घासवर ट्रान्सफर करून आहे ना दुसरीकडे मस्त मी तवा ठेवून आहे ना तवा ठेवल्यानंतर मग मी एक ब्रेडचं पाकिट आणलेलं. तर ब्रेडचं पाकिट तुमच्याकडे कितीला भेटतं मला सांगा. तर ब्रेडचं पाकिट मी आणलेलं होतं. त्याला मस्तपैकी खोलून घेतलं आणि बरोबर असे ब्रेड होते. त्यातनं मी थोडेच ब्रेड हे केले होते कारण की एवढं का बनवायचं नव्हतं त्यामुळं. तर मग मी 4-5 ब्रेड काढून घेतले आणि त्यानंतर जे ब्रेड होतं वरचं ब्रेड परत त्याच्यामध्ये ठेवून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तुम्ही हे 2 दिवस तरी वापरू शकता. तर मग त्यानंतर मी ते ब्रेडच्या मधून तुकडे असे त्रिकोणी तुकडे पाडले. एक एक ना ब्रेड कापला कारण मी पूर्ण कापत होते पण ते काय सुरीने कापत नव्हतं कारण की त्याला प्लेन सुरी लागते आणि ही प्लेन सुरी नव्हती म्हणून मग मला तो एक एकच असं कापावा लागला. आणि तुम्ही ना म्हणजे नाही का तुम्ही एकतर ते भाजू पण शकता किंवा तेलामध्ये तुपामध्ये तळू पण शकता. आपल्यावरती डिपेंड असतं की कशावरती ते तळायचं. तर म्हणजे तळायचं का त्याला भाजायचं. फक्त तर मला भाजायचं होतं त्यामुळे मी ना तव्यावर ठेवलेलं होतं ऑलरेडी आणि तव्यावरती ना सगळं ते असं पसरून घेतलेलं. कारण की तेल पण जास्त लागत नाही आणि भाजून पण असं म्हणजे म्हणजे कुरकुरीत असे भाजून होतात त्यामुळं. आणि त्यानंतर मग मी सगळं असं ना एक एक करून लावून घेतलं आणि फुल गॅस ठेवलेला त्यामुळे ना ते जरा ना पटापट पण भाजतात. फुल गॅसवर कडक पण होतात. तर तोपर्यंत मग मी ना दुसरीकडे ना दुधामध्ये साखर टाकून घेतली कारण की पाक पण करू शकता तुम्ही किंवा जसं तुम्हाला सोयीस पडत होतं अशा प्रकारे दुधामध्ये मी साखर टाकून घेतलेली होती भरपूर अशी. पण साखर टाकल्यानंतर तोपर्यंत इकडे ब्रेड पण आपले भाजत होते एकीकडे. तर मग ते ब्रेड ना म्हणजे नाही का उलटून घेतले आणि शक्यतो मी हाताचाच वापर करत होते. तर त्यानंतर मी दुधात परत हलवून घेतलं कारण त्याला मला खूप आटवायचं होतं. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा दूध आणि ब्रेड वगैरे सगळं शेकून ठेवावं कारण की नंतर हे नको म्हणून स्वयंपाक पण बनवायचं होतं जेवण. तर मग मी ते एकीकडे ना दूध ठेवलेलं होतं दुसरीकडे मी स्वयंपाकाची तयारी करत होते आणि स्वयंपाकाची तयारी तोपर्यंत ब्रेड सगळं भाजलेलं होते म्हणून ते ब्रेड ना मी ठेवून दिलं. आणि मध्ये मी गाणं म्हणत होतं काय माहिती पण त्याच्यामध्ये माझं दूध ओतू गेलं. जाऊ दूध ओतू गेलेलं तसं पण चांगलंच असतं. तर मग परत मी ते थोडंसं हलवलं आणि त्याच्यावरती चमचा ठेवून दिला का जेणेकरून आहे ना ते उतू नाही जावं. तोपर्यंत मी आहे ना तवा तापलेला होता त्यामुळे मी भाकरीचं पीठ मळून घेतलं कारण की आज भाकरी आणि भरडवणी बनायचं. भरडवणी तुमच्याकडे कशाला म्हणतात मला सांगा. आणि आमच्याकडे राजम्याची डाळ असते आणि त्याला ते भरडवणी म्हणतात. तर मग मी ते सगळं बनवायचं ते कुकरला ऑलरेडी झालेला होता माझा. तर मग मी मस्तपैकी पीठ वगैरे मळून घेतलं. पिठाला पण आहे ना जरा तांदळाचं पीठ कमी झालेलं पण होतं. एकीकडे ना दूध आपलं तापत होतं आणि दुसरीकडे मी भाकर करून घेतली पण ते सारखं तुटू जात होतं म्हणून मी त्याला चमच्यानं आडवा ठेवून दिला. आणि इकडे आपली भाकर झालेली होती त्यामुळे मी तिला तव्यामध्ये टाकून दिली आणि दुसरी भाकर थापलं घेतली. दुसरी भाकर थापून वगैरे ना मी पटापट अशी नाही का घेतले थापून घेतले आणि तोपर्यंत ही भाकर ना पाचत असेल. जेवढी जास्त भाकर पाचन एकासाठी तेवढी जास्त चांगली असते. तर मग मी पटापट अशी ती भाकरी पण थापून घेतली आणि ती झाल्यानंतर मी ना याला पाणी लावून घेतलं त्या भाकरीला पाणी लावून घेतलेलं होतं. आणि त्या घास पाणीला मी कपाचा वापर करत होते कारण की ग्लास काही भेटत नव्हतं मला. तर मग अशा प्रकारे ही भाकर पण झाली. तिला खाली उतरते आणि जी दुसरी भाकर थापेल ना तिथं तव्यामध्ये ठेवली होती आणि नंतर मग मी तिला लगेच पाणी लावून घेतलं की तवा ऑलरेडी तापलेला होता खूप. तर मग पाणी लावून मी तिला उलटी करून घेतली आणि खाली उतरून ठेवलं तवा कारण की मला ती भाकर भाजायची होती. तर मग मी ती भाकर भाजायला टाकली आणि शक्यतो लोक त्या हाताने म्हणजे कलताच वापर करतात. तर पण मी आहे ना हातानेच भाजते कारण मला हाताने जास्त सोपं पडतं. तर अशा प्रकारे एक भाकर झाली होती. त्यानंतर मी परत आहे त्याच्यावरची गॅसवरती ती दुसरी भाकर पण पटापट भाजून घेतली जेणेकरून टाईम नको. त्याच्यानंतर मला कालवणची तयारी करायची पण कालवणची ऑलरेडी तयारी झालेली होती. तर मी कढई ठेवली आणि ही राजम्याची डाळ तुम्ही सालं काढून पण करू शकता किंवा झाल्यानंतर तुम्ही काढून पण घेऊ शकता. तर मी 2 पळ्यांना तेल टाकलेलं होतं. त्यामध्ये ना भरपूर अशी हळद टाकली होती. बरोबर असं मिरची पावडर आणि ना कांदा मसाला फक्त हे 3च इन्ग्रेडियंट टाकायचं आणि तुम्ही संडे मसाला तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा ते स्किप पण करू शकता. तर मग मी ना ते सगळं आणि वरून थोडीशी जिरी कारण की ना गॅस चांगलं तापलेलं त्या कढई आणि ते जळत पण होतं. मग मी पटापट असे ना ती डाळीने त्याच्यामध्ये टाकून दिली जेणेकरून मसाल्यानं अजून जळून नाही. त्याच्यानंतर वरून पाणी ओतून मीठ वगैरे टाकून घेतलं आणि हलवून घेतलं. जेवढं त्याला कढी येईल ना
तेवढं ते चांगलं असतं. तर मग तोपर्यंत मी एकीकडेनं भांडी वगैरे सगळं घासून घेतलेलं आणि भांडी वगैरे घासून घेतल्यानंतर ते धुवून वगैरे घेतले होते, कारण की अर्धं काम जेवायचं होतं. पण मग दूध तापत होतं, कारण शाही तुकडा बनवायचा होता. तर मग मी शाही तुकडा बनवलेला. दूध तापल्यानंतर मग मस्त ते ब्रेड मी याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यावरती दूध वगैरे टाकून आहे ना फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि मस्तपैकी त्याच्यानंतर ते खाल्ले. बाकी तर तुम्हाला शॉर्टमध्ये दिसेलच. तर अशा प्रकारे मी मग ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी जेवण करायला घेतले. जेवण करून घेतलं, कारण की आज जेवण आमच्या मेनूमध्ये होतं मस्तपैकी असं चमचमीत भरडवणीचा भाकर चुरमी करत कांदा, लोणचे आणि भात होता. एकच नंबर असं जेवण होतं. तुम्ही पण नक्की हे ट्राय करा. बाजरीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागतं. आणि मग ह्या गोष्टीवरती या जेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.